नमस्कार मंडळी. ड्रायफ्रूटचे लाडू कसे केले त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी लागणारे हे सगळे ड्रायफ्रूट आहेत ते एका ताटामध्ये काढून घेतले. सगळ्यात आधी खजूर घेतला, खजूर कट करून घेतला. त्यानंतर यामध्ये बेदाणे, सूर्यफुलाच्या बिया, नंतर लाल भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड याचे अशा प्रकारे बारीक असे काप तयार करून घेतले. त्यानंतर अंजीरसुद्धा कट करून घेतले. काळा मनुका, सुकं खोबरं आणि थोडीशी खसखस यामध्ये घालायसाठी म्हणून काढून ठेवली. यामध्ये तुम्हाला अजून जर ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला जवसाच्या आणि आळीवाच्या जर बिया याच्यामध्ये घालायच्या असतील, म्हणजे जवस आणि आळीव घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही छोटी छोटी वाटी यामध्ये घालू शकता. त्यानंतर याच्यासाठी लागणारं जे हे तूप आहे ते आदल्या दिवशी मी कढवून ठेवलं होतं, म्हणजे घरच्यासाठी सुद्धा तूप लागणार होतं, लाडवाला पण टाकायचं होतं, म्हणून तूप आधी कढवून ठेवलं. तुपाची रेसिपी हवी असेल तर चॅनलवर आहे. पॅन गरम केला, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलं. त्यानंतर अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता हे सगळे ड्रायफ्रूट यामध्ये घातले. 5 ते 7 मिनिटांसाठी हे ड्रायफ्रूट छान मंद आचेवर परतून घेतले. परतून झाल्यानंतर एका स्टीलच्या वाडग्यामध्ये हे काढून ठेवले. त्यानंतर सेम पॅनमध्ये काळ्या मनुका आणि बेदाणे घेतले. हे सुद्धा 5 मिनिटांसाठी परतून घेतले. त्यामध्ये कट केलेला अंजीरसुद्धा यामध्ये घातला आणि हे सगळं छान परतून झाल्यानंतर हे सुद्धा सेम पॅनमध्ये काढून घेतलं. पॅन हा चांगला गरम होता, कारण स्टीलचा पॅन असल्यामुळे गरम होता, त्यामुळे पटपट हे छान भाजून झालेलं आहे सगळं. नंतर हा पॅन टिश्यू पेपरने पुसून घेतला. त्यामध्ये पुन्हा 1 चमचा, छोटा चमचा 1 तूप घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सूर्यफुलाच्या बिया आणि लाल भोपळ्याच्या बिया घातल्या. या 5 मिनिटांसाठी परतून घेतल्या. यामध्ये थोडीशी खसखस घातलेली आहे. लाडवासाठी लागणारं हे जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा कमी जास्त केलं तरीही चालेल. ह्याच्यामध्ये साखर किंवा गूळ अजिबातच घातलेला नाही आहे. ह्या बियासुद्धा परतून झाल्यानंतर सेम बाउलमध्ये ह्या बियासुद्धा काढून ठेवल्या. नंतर पॅन पुन्हा एकदा पुसून घेतला. त्यामध्ये 1 मोठी वाटी खोबऱ्याचा कीस घातला. हा कीस मंद आचेवर 5 मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे. हा कीस भाजत आल्यानंतर पुन्हा स्टीलच्या वाडग्यामध्ये हा काढून ठेवला. हे जे सगळं मिश्रण आहे ते सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. नंतर चमच्याने हे सगळं एकजीव करून घेतलं आणि लाडवासाठी लागणारे जे हे खजूर आहेत ते कट करून घेतले. तुम्हाला कॉस्कोमधनं जर खजूर आणायचे असतील तर कॉस्कोचे सुद्धा खजूर खूप चांगले आहेत, ते सुद्धा तुम्ही लाडवासाठी वापरू शकता. हे सगळं मिश्रण, हे सगळे ड्रायफ्रूट एकत्र करून घेतले. खजूर मिक्सरच्या भांड्यामधनं बारीक 5 मिनिटांसाठी फिरवून घेतला. खजूर बारीक झाल्यानंतर आधी पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आणि हा जो खजूर आहे तो खजूर या पॅनमध्ये घातला आणि हा गरम असताना मिनिटांसाठी लाडवाचं जे मिश्रण केलेलं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये हे, म्हणजे हा खजूर त्यामध्ये घातलेला आहे आणि सगळीकडनं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे गरम असतानाच हाताने एकजीव करून घेतलं आणि गरम गरम असतानाच हे लाडू वळायचे आहेत. हातानेच गरम असतानाच हे सगळं एकजीव केलं. नंतर थोडीशी वेलची पावडर यामध्ये घातली. सगळं छान एकजीव झाल्यानंतर पहिला जो लाडू तयार केला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून, पहिला लाडू तयार करून ठेवला आणि देवाला नैवेद्य दाखवला. नंतर बाकीचे सगळे लाडू तयार केले. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करून बघा, चवीला पण खूप छान होतात. धन्यवाद.